कारण खूप योगा ट्रेनर्स हे सेल्फ प्रॅक्टिसच्या नावावर फक्त आसनं करतात, त्यामुळे ते सुपर फ्लेक्सिबल असतात. बरोबर. पण इतर बाबतीत त्यांची प्रगल्भता कुठेतरी कमी पडते, कारण ते अवेअरनेसच्या पातळीवर साधना आणि स्वाध्यायाकडे कमी फोकस करतात आणि फक्त शरीर पिळदार ठेवतात, विच इज ओनली वन ऍस्पेक्ट ऑफ योग, नॉट ऑल ऑफ इट. मी हे माझ्या टीमला पण सांगते की तुम्हाला योगा इन्स्ट्रक्टर व्हायचंय का ट्रेनर व्हायचंय का टीचर व्हायचंय हे तुम्ही ठरवा. इन्स्ट्रक्टर हा इन्स्ट्रक्शन्स देऊन तुमच्याकडनं समोरच्या माणसाकडनं क्लास करून घेऊ शकेल, बट यू विल हॅव नथिंग मोर टू गिव्ह. आणि समोर जो स्टुडंट आहे त्याची पुढची जर्नीला तुम्ही काही कॉन्ट्रीब्युट करू शकणार नाही आहात अपार्ट फ्रॉम हिज फिटनेस, हिज ऑर हर फिटनेस. डू यू हॅव एनिथिंग टू गिव्ह मोर दॅन जस्ट टेकिंग हिज फिजिकल एक्सरसाइज, हिज ऑर हर एक्सरसाइज? दॅट विल कम फ्रॉम साधना आणि स्वाध्याय. त्यामुळे आय वुड टेल देम, आणि हे जर होत राहिलं ना तर ऑपॉर्च्युनिटी विल शो इट्स. बरोबर. आणि ऑफकोर्स यू हॅव टू कीप